नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अनेक बागायतदारांचा एक अडचण अशी आहे की सुरुवातीच्या काळात शेंडा जास्त वाढला नाही. फ्लॉवरिंगमध्ये सुद्धा आपल्याला जास्त काम नाही करता आलं. फ्लॉवरिंगमध्ये जर आपण शेंडा वाढवण्यासाठी जर केमिकलयुक्त रसायनांचा उपयोग केला असता तर गळ होण्याची शक्यता जास्त होती. शेंडा तर पुढं नाही वाढला तर मात्र आपल्याला सनबर्निंग मोठा धोका होऊ शकतो. तेवढी पानांची संख्या अपेक्षित नसल्यामुळं पोषणसुद्धा तेवढं होण्याची शक्यता कमी आहे. तर अशा काळात रासायनिक खताविना आपल्याला बागेवर कोणताही दुष्परिणाम होता विना आपल्याला शेंडा वाढवून घ्यायचा आहे. बागायतदार बंधूंनो, ही जी स्लरी मी सांगतोय ना ती आपण द्या. तुम्हाला शेंडाही चांगला दिसेल, मालाची फुगवणही चांगली होईल, मालाची लांबीही चांगली दिसेल, पानंही चांगली नवीन चांगली वाढलेली दिसतील आणि न्यूट्रिशन बॅलन्ससुद्धा चांगला झालेला दिसेल. 2 स्लरी मी आपल्याला देतो, लक्षात घ्या. ऐका, 200 लिटर पाणी, 20 किलो शेण, 20 लिटर गोमूत्र, 20 लिटर डिकम्पोजरचं पाणी एकत्र केलं, त्यात पुन्हा 2 किलो गूळ टाकला, चांगलं ढवळलं, 2 दिवस थांबलो. स्लरी तयार करण्याची पद्धत लक्षात घ्या. 2 दिवस थांबलो. त्यानंतर 4 किलो सुपर फॉस्फेट, 4 किलो युरिया, 4 किलो सल्फेट ऑफ पोटॅश, 4 किलो DAP, त्यात पुन्हा 2 किलो गूळ, वडाखालची माती किमान 2 किलो, म्हणजे जिथं फक्त चिमण्यांची विष्ठा आहे ना, चिमण्या जिथं जास्त किलबिलाट करतात वडाखालची शेंड्याखालची, तिथं मानवीय विहार कमी आहे पण पाखरं जास्त राहतात. अशा झाडाखालची माती 4 किलो, मध 200 ते 250 ml एकत्र घ्या, ते चांगलं ढवळा, त्यात दूध 2 ते 3 लिटर घाला. देशी गाईचं असेल तर अत्यंत उत्तम, नसेल तर आपल्या म्हैशीचं घ्या. 2 ते 3 लिटर घाला, चांगलं ढवळा. 3 ते 4 ते 5 दिवस त्याला चांगलं रोज सकाळ दुपार संध्याकाळ ढवळा आणि ती स्लरी तुमच्या आपल्या बागेला ठिबक खाली थोडी थोडी टाकून घ्या. तुम्हाला बागेतला शेंडा चांगला वाढताना दिसेल, बागेची लांबी चांगली वाढताना दिसेल, मण्याची जाडी आपल्याला चांगली वाढताना दिसेल आणि दुष्परिणाम अजिबात दिसणार नाही. इथं जो आपण ह्युमस तयार करतो ना, त्याचा तुफान रिझल्ट बागेला मिळतो. बागायतदार बंधूंनो, ह्यात मुळीसुद्धा नवीन चांगली वाढवण्यासाठी जी स्लरी मी सांगतो ती सुद्धा द्या. बघा, 200 लिटर पाणी, अगोदर ही स्टार्टर सोल्युशनची स्लरी द्या, त्याच्यानंतर ही स्लरी द्या, किंवा कोणतीही आधी दिली तरी चालेल, कोणतीही नंतर दिली तरी चालेल. 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ, 20 लिटर डिकम्पोजरचं द्रावण आपल्याला स्टॉक सोल्युशनमधून नेहमी तयार पाहिजे. चांगलं ढवळा, 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर त्यात 2 किलो ग्रीन मिल्क, 5 ग्रॅम 6BA, 100 ml प्लॅनबिक्सचं प्रमाण हे नेहमी वेगवेगळं आहे. छाटणीच्या आधीचं वेगळं आहे, छाटणीचे वेगवेगळे आहे, छाटणीच्या मधल्या काळातलं वेगळं आहे, छाटणीच्या म्हणजे बागेच्या माल काढणीच्या काळातलं प्रमाण वेगवेगळे आहे. ज्या पद्धतीनं आपण GNचे प्रमाण प्लस मायनस करतो त्या पद्धतीनं नॅफ्थॅलिक ॲसिडची प्रमाण वेगवेगळी आहेत. त्यामुळं गफलत करायची नाही, अगदी शांत पद्धतीनं त्या काळातला. आता हेच प्रमाण आपण वेगळ्या छाटणीच्या वेळी नाही वापरू शकत. अनेक बागायतदार ते मॅग्नेशियम सल्फेटचं प्रमाण उन्हाळा काढेल देईल तर ते आत्ता वापरतायत, तसं नका करू. त्या काळात तो व्हिडिओ आहे, त्या काळातच त्याचा यूज करा. ह्या पद्धतीनं जर आपण ते सोल्युशन तयार केलं, पुन्हा एकदा सांगतो, 200 लिटर पाणी, 20 लिटर डिकम्पोजर, 2 किलो गूळ, 4 ते 5 दिवस चांगलं ढवळा, त्याच्यात 2 किलो ग्रीन ह्युमिक, 5 ग्रॅम 6BA, 100 ml प्लॅनबिक्सर ढवळा, चांगलं टाका, चांगलं ढवळा आणि ते ड्रिपमधून सोडून द्या. ह्या 2 गोष्टींनी 65 ते 85 दिवसांच्या दरम्यानातला खर्च जो आपला PGRसाठी मोठा होतोय तो 100% वाचलेला दिसेल आणि मालसुद्धा चांगले तयार झालेले दिसतील. बागायतदार बंधू, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद आहे सगळ्या पिकात आपण करण्याचा प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद.